किती असं वाटतंय तुम्हाला दुधाला? हे बघा 30-74 दर इथून पुढे शेतकऱ्याला परवडणार. 30च्या पुढेच 35-40 रुपयेपर्यंत शेतकऱ्याला दूध. कारण ही नवीन तरुणाई शेतकरी आहे, त्याला थोडं बजेट गावत नाही. सुरुवातीला एक गाय जर आणली त्यानं जर चाऱ्याचा ते सगळं लिहित बसणार पहिल्यांदा. बरोबर आहे. काय आपण बारडा किती देतोय, चुरा पेंट किती देतोय, गोळी पेंट किती देतोय, दूध 500 व्हायला लागलं आणि ह्याचं खाद्य जर 600 व्हायला लागलं, बरोबर आहे, की लगेच सांगोलचा बाजार धावतोय गायला. बरोबर आहे, खरं आहे. त्यामुळे शासनानं सुद्धा ह्याचा थोडाफार कोंबड्या जर नुसत्या पाळल्या तर महिन्याला 1-1.5 लाख रुपये ती काय साधारण 7 रुपये अंडे विकते साहेब. 7 रुपये. आणि आपल्या गोट्यावरून हे जे व्यवस्थापन आहे, आज आसपासचे हॉटेल आहेत, देशी खाणारे लोक आहेत भरपूर. बरोबर. काय समजा 3000 कोंबड्या जर पाळल्या आणि 1000-1500 जर अंडे गावलं, रोज साधारण 1000 जर अंडी 3000 कोंबड्या मागे मिळाली तर 7000 रुपयाचं अंडी 1000 पेट फुललेली दिसते. सगळ्या जगाच्या चेहऱ्यावर सुख समाधान बघायचं झालं तर खरा शेतकरी सुखी पाहिजे. शेतकरी सुखी ठेवायचं सरकारच्या हातात काम आहे. शेतकऱ्याला हा 35-40 रुपया दरात कमी आणून चालणार नाही. नवीन जर तरुणाई लागला खरं डोकं असं सुन्न होते की तिच्या आईला म्हणणार आपण 20 रुपये 21 रुपये लिटरनं पाणी पितोय. बरोबर. पाणी पण लिटर नाही, 900 ml 800 ml पाणी राहते. बरोबर. ती कुठलं भरतोय ह्याची काय आपल्याला माहित नाही. त्याला 20 रुपये आपण देतोय ना आपलं दूध जर 22 रुपये 24 रुपये द्यायला लागलो. वाईट. मग ही जी मान्य आहे शेतकऱ्यांचं पण काही चुकीच नाही. गावून मला आमच्या चुलत भावानं त्याने 13,500 रुपयाची गाय मला त्यावेळेला आणून दिली सुरुवातीला. त्यावेळेला ती गाय 9-10 लिटर पिळायची. आणि आम्ही इथं एकतर खिलार गायचं ती तसली जर्मनची तवली किंवा तांब्या घेऊन गाय ती भाला घालून दूध काढायची सवय होती. नाही आज आपण आपली कंपनी सोडतोय आणि कुणा कंपनी हुडकत चाललो. बरोबर आहे. फार मोठी कंपनी आपली आणि काय पण आपल्या कंपनीत आपण प्रोडक्ट तयार करतो. बरोबर. एकाच वाप्यात तुम्ही कारलं लावा, भेंडी लावा, कोथिंबीर लावा, मेथी लावा, एका वाप्यात तेवढी आणायची आपल्या ह्या काळ्या मातीत ताकद आहे. बरोबर. रडून शिक्षणा विरोधात नाही. 100% तुम्ही शेती करत असताना शिक्षण फार महत्वाचं आहे. बरोबर. शिक्षण पण तुम्ही लोकांची चाकरी करायसाठी शिक्षण करू नका. तुम्हाला लोकांचं कोणाचं 60-70 हजार रुपये मिळतात, 50,000 रुपये मिळतात म्हणून तुम्ही त्या भानगडीत पूर्ण नका शिक्षणाची. तुम्हाला तुमच्या घरी काय तर करता आलं पाहिजे. अनेक व्यवसाय आहेत घरी करण्याचे, हजारो व्यवसाय आहेत. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण एका आगळ्या वेगळ्या मुक्त गोट्यावरती आलेलो आहे. तर मित्रांनो, या शेतकऱ्यांनी एक अशा पद्धतीची युक्ती केलेली आहे की आपल्याला त्या ठिकाणी यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, नवीन जर दुग्ध व्यावसायिक असाल, जर आपल्याला मुक्त गोटा करायचा असाल तर आपल्या त्या ठिकाणी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल. जर का कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपण सांगोला बाजाराबद्दल संपूर्ण अपडेट देत असतो. सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी भरत असतो. सांगोला बाजाराचं ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला. तर मित्रांनो, आपण आता आपला वेळ न घालवता डायरेक्ट थेट आपण या साहेबांची त्या ठिकाणी मुलाखत घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय? माझं परिचय आहे विक्रम तुकाराम यादव. मला बाळासाहेब म्हणतात गावात. बाळासाहेब यादव मला परिचय आहे गावात. बरं. तर आता मला एक सांगा, ह्या मुक्त गोट्याची सुरुवात तुम्ही कधीपासून केली आणि कशी तुम्हाला ह्या ठिकाणी करू वाटलं, म्हणजे सुरुवात कशी झाली? साधारण 7/2/2003 ला माझं लग्न झालं. बरं. त्यावेळेस मी माझं कॉलेज संपून मी असं बाहेर फिरायचो निवांत. बरं. काय 12वी पर्यंत शिक्षण केल्यानंतर मी आपलं कॉलेज सोडून बाहेर शेतीत काही छोटं मोठं कामं, त्यावेळेला पाणी पण नव्हतं शेतामध्ये. बरोबर. जेवढं काय असेल ते सकाळी 1-2 तास काम करायचं, निवांत असायचं, मोकळा वेळ जायला लागला. त्यावेळेला माझ्या नानाने, माझ्या मोठ्या भावाला मी नाना म्हणतो, नानाने विचार केला व्हायला एखादी गाय दुग्ध व्यवसायामध्ये एखादी गायीची निवड करून जर गायी आणून दिली तर त्याचा वेळ जाईल आणि त्यातून आपल्या प्रपंचाला 4 पैसे हाती लागतील. बरोबर आहे. म्हणून त्यांनी वाडीगावून मला, आमच्या चुलत भावानं त्याने 13,500 रुपयाची गाय मला त्यावेळेला आणून दिली सुरुवातीला. त्यावेळेला ती गाय 9-10 लिटर पिळायची. आणि आम्ही इथं एकतर खिलार गायचं ती तसली जर्मनची तवली किंवा तांब्या घेऊन गाय ती भाला घालून दूध काढायची सवय होती सुरुवातीला. मग ती 1-1.5 लिटर दूध काढसूर गायनं ती लात मारायची, सांडायचा, असा उद्योग त्यावेळेला चालायचा. बरोबर. गाय आणि मग सर त्यावेळेला पिळायची आमच्याकडे 2-2.5-1.5 लिटर. लई चांगली म्हैस म्हणले तर 3 लिटर पिळायची. ती दारात गवळी यायचा, ती सकाळी 3 लिटर पिळून ती घेऊन जायचं. पण ज्यावेळेला संकरित गाय जी डोक्यात आली पाळायला सुरुवात केली बाबा, त्यावेळेला ती 2003 साली आम्ही गाय आणली. त्यावेळेला ती बादली ठेवून मी नाना इकडे बसून धारा काढायला लागलो.
तेव्हा ती 8-9 लिटर दूध बघितलं का आम्हाला ती जरा वेगळं वाटायला लागलं. हा आश्चर्य वाटलं. मग तिकडं माळशिरस भागात अकलूस मळवली ह्या त्या भागात संकरित गाय होत्या. बरोबर. आपल्या माळ रानात बी थोड्यासा सुरुवात झाली सांगोल तालुक्यात. बरोबर. तिकडं त्या भागात पण होत्या गाय. आमच्या ह्या मंगळवेढा तालुक्यात पंढरपूर तालुक्यात थोडं प्रमाण कमी. गाय ती गाय आणल्यावर आमची तशी सुरुवात ह्या दुग्ध व्यवसाय सुरू झाली हळूहळू. 2003 साधारण सुरुवात आहे ह्या दुग्ध व्यवसाय. तर आता तुम्ही 2003 ते 2024 हा प्रवास तुम्ही थोडक्यात सांगितला. तर ह्याच्यामध्ये आता ह्या मुक्त गोट्यामध्ये तुम्हाला मनुष्यबळ किती लागतंय आणि कोणाकोणाची घरच्या लोकांची मदत होते तुम्हाला? सगळ्यात आता खरं तर मी सुरुवातीला माझं लग्न झाल्यावर त्यावेळेस मी माझी मंडळी आई माझी मोठी भाऊजाई बर ही नाना बैल होती आमच्याकडे खिलार. बर. नाना अवताला गेला का आम्ही सगळ्या घरातले आमची वहिनी असेल माझी बायको असेल परत आमचे भाऊ एक BSF मध्ये होते त्यांची मंडळी हे आम्ही सगळं आई आणि तिचे ती 3 सुना हे सगळे आमचं सकाळचं काम संपायची. नाना बैल घेऊन गेला का ही लेकर लहान ती शाळेत जायची नानाची मुलं. आम्ही नवीन लग्न झालेलो मग ह्या आमच्या बायका वहिनी ह्या आम्ही सर्वजण शेतात येतो. बरं. सकाळी मग बैलांचा चारा असेल खिलार गाय होते त्यावेळेला 2 आणि ही संकरित आणलेली गाय चाऱ्याची व्यवस्थापन आम्ही त्यावेळेला असं वैरणीचाही काही लय विषय नव्हता. गवत काढायची दुपारी 1 तास 2 तास गवत काढून ढिगारा मारायचा. मग नाना वावतावून आला का चालू व्हायचं. माझा टाइमपास चालला त्यात. तेव्हा खूप मोलाची मदत त्यावेळेला आमच्या बायकांची पण त्यावेळेस आई असेल वहिनी असेल आमची बायको असेल आमच्या मिलिटरीवाल्याची मंडळी असेल हे सर्वांनी मदत त्यावेळेला केली. दुग्ध व्यवसायात एक चांगली जनावर ती दूध त्यावेळेला जास्त दिसायल्यामुळं सगळ्यांना उत्साह वाढला. उत्साह वाढायचा. बरोबर. त्यावेळेला असं सुग्रास ही त्यावेळेला क्वालिटी पण होती. दूध पंढरीची गोळी पेंड असायची साधारण 4, 2, 3, 5 ला 7, 7.25 रुपये दर मिळायचा. बरं. आता साधारणपणे तुम्ही सांगितलं की 2003 पासून 24 पर्यंत एवढ्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे असं वेगळं राहावं किंवा आपला वेगळा गोटा करावा आणि आपल्याला काय ते 2 पैसे मिळून पुढे जावं असं काय वाटलं नाही तुम्हाला? नाही. आमचं कसं असतं कम्युनिकेशन असते भाऊभावांचं रोज. बरं बरं. हा काय आणि वेगळं राहून काय आपल्याकडे काय आहे वेगळं राहायचं बरं असतं शेतकऱ्याकडे मुळात काय वडिलांची जमीन असते 10-15 एकर तेवढा प्रशस्त आमचं गावातलं कुटुंब आहे म्हणून एक आमच्याकडे एक जादा शेती आहे आज. बरोबर. जादा म्हणलं तर बी आम्ही आता 3 भाऊ आणि 20 एकर शेती आहे आमची काय. आणि ह्यात विभक्त झालं तर आम्हाला 5-5 एकर जमीन यायची. त्यात बांध आलं परत त्यात विहिरीच पाणी आलं ही मग आमचं कम्युनिकेशन रोजच्या रोज भाऊभावांचं असते. बायका पण आमच्या भाऊभावांच कधी काय खटकत नाही. बरं बरं बरं. आणि आमच्या वडिलांचं असंही साक्षात ते पांडुरंग आहेत आमच्या कुटुंब ज्ञानेश्वरी पारायण 100% ठरलेला असतं. बरोबर. कधीच खंड नाही. मग ते साधू संतांनी म्हणलेलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी त्या पद्धतीनं. आणि वेगळं राहायचं म्हणजे नाना मला म्हणतो रोज आपलं आलं म्हणजे गोठ्यावर हे बघ आपण जर वेगळं राहिलो साधारण तुझा मेहुणा किंवा माझा मेहुणा जर आला तर त्या सगळ्या बायकांनी मिळून त्याला 3 कप आता पाहुण्यानं आपलं काय केलं शेवटी. बरोबर आहे. एक जर पाहुणा आला साधारण त्यानं 3 कप चहा प्यायचा. ह्या 3 जण 3 भोगणी ठेवणार तिथं. बरोबर आहे. काय म्हणजे एका चहात पाहुणा भागणारा त्याला 3 ते 4 कप चहा पाजाय पाळ्याला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट कोणतर माधुगिरीवाला आपल्या दारात आला. बरोबर आहे. तर आता साधारण दिवाळीचा पिरियड आहे समजा 1 करंजी 1 लाडू 1 काय असेल ते आपण जी फराळाच देतोय काय पण ही 3-4 कुटुंबातलं ते आपण त्या पदरात टाक द्यावं लागते. बरोबर आहे. काय आता सध्या बाजारात नाही मंगळवेढा गाडी चालली तर 3 गाड्याबरोबर जाणार. बरोबर आहे. आता जे आम्हाला 50 रुपये तेल लागणार आहे त्यावेळेला आम्ही झालं तर तिथं 200 रुपये तेल जाणार आहे. बरोबर. आणि ही जी आमची एकत्रित कुटुंबात जी मजा आहे अजून एका चुलीवरचा स्वयंपाक आहे आमचा. आईच्या हातनं अजून आम्हा 3 भाऊभावांना आमच्या नातवंडांना आजोबा आजी त्यांच्या हाताची चव वेगळी आहे. अजून कधी तुपातला लाडू घरातला संपत नाही. इतकं घरातली मटकी कधी संपत नाही. जी खायला आहे आंब्याचं लोणचं असते खपराच्या भांड्यातलं ती कधी आयुष्यभर संपत नाही. दही दूध ताक ही कायम घरात असं ह्याच्यासारखं आहे. आपलं वय किती आता? माझं बघा आता वय माझं 45 आहे. नानाचं वय 51-52 वय आहे. बर म्हणजे साधारणपणे आता निम्म्याच्यावर आयुष्य संपले तरी पण अजून काय डोक्यात हा विषय आला काय विषय आज कुटुंबात झाला नाही असं कधी काय डोक्यात पण येत नाही. बरं आता अजून एक आता सर्वात महत्वाचा मुद्दा की गाईचं संगोपन करत असताना ह्या गायींना चारा असेल किंवा गायींना आजारपण असतील किंवा गायीचं त्या ठिकाणी कशा प्रकारे काळजी करावी असं तुम्हाला वाटते थोडक्यात? गायीला खरं तर आपण वेळेत तिला आपल्याला कसं वेळेत जेवण लागतं तसं महत्वाचा मुद्दा आहे गायीचं जेवण वेळेत पाहिजे. बरोबर.
काय सकाळी तिला जे नाश्त्यामध्ये जे आपण देतोय सकाळी सुग्रास म्हणा बारडा सोरापीन हे कंटिन्यू तिला आपल्याला देता आलं पाहिजे. बरोबर. त्यातून मिनरल मिक्सचर तिला जी काही कमतरता पडते मिनरल मिक्सचर असेल गाय वेल्यानंतर आपण आपल्या आरमुट्या पद्धतीनं आपण आपलं व्यवस्थापन करायचं. बर. गायला गुळ आपण तिला देणं गरजेचं आहे. बरोबर. काय गाईला वेल्यानंतर अर्धा किलोभर गुळ तिला 1-2-3 दिवस थोडा थोडा पाव किलो जर चालला तर तिचं व्यवस्थापन चांगलं होतं. त्यामुळे आजारी पडण्याचा प्रश्न मी तुम्हाला सांगितले की 20-21 वर्ष गाई सांभाळतो पण साधं एक पाडी सुद्धा त्या गोट्यावर कधी आमच्या मिली नाही किंवा नाही, अजिबात नाही. आता मध्ये एवढी लंपीचा आजार होता कधी गोट्यावर लंपी नाही. सगळ्यात सर आमच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी इतकं खराब आहे आमचं काय म्हणजे सवाळायचं. हा हे तर ऊसाचं आम्ही टनेज उत्पादन घ्यायला गेलो तर 40, 37, 38, 40च्या वर आमच्या मळ्यात कोणाचं उत्पादन जात नाही. इतकं पाणी खराब आहे. हे तर काय आपल्याला गुराज संगोपन करताना वैरण गव्हासारखं पीक कांद्यासारखं पीक घेऊन शेतीत मजा करायची. त्याशिवाय चांगलं उत्पन्न. ही सुरुवात तुम्ही दुधाच्या धंद्यापासून केली तर ह्या दुधाच्या धंद्यापासून 2003 पासून आतापर्यंत ह्या धंद्यात तुम्ही बाबा असं काय प्रॉफिट मिळवलं की जेणेकरून बाबा कोण आता काय काय सांगते की लोक आम्ही शेती घेतली निघली ही खरं आहे का असले? 100% खरं आहे. बर. खरं तर सांगायला थोडा आनंद होतोय बरं का. आज कृषी कट्ट्या माध्यमातून तुम्ही आज मुलाखत घ्यायला आला बरं का आमची. मला खरं तर तुमचं आभार मानायचं आहे. तुम्ही ही व्हिडिओ खरोखर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार. मी ज्यावेळेला 2003 ला आम्ही माझ्या थोरल्या भावानं गाय घेऊन दिली सगळी शेती वडिलांची शेती होती पण सगळी पडीक जमीन कुठं पोतं 2 पोते ज्वारी कुठं करड हुलग मटकी अशी पिकणार शेती. पण आता माझ्या कुटुंबातनं आज जर कारखान्याला आमचं ऊसाचं चेक केलं तर आज 1700-800 टन ऊस आम्ही ह्या दुग्ध व्यवसायातून जवळ सुप्रीम कंपनीची पाईपलाईन आम्ही 11,000 फूट ह्या दुग्ध व्यवसायातून आज पार करण्याचं स्वप्न त्या गायच्या जीवावर केलं. बरोबर. आम्हाला राहतं घर नव्हतं त्यामुळे गायला तर निवारण नव्हतं पण आम्हालाच निवारण नव्हतं सुरुवातीला. बरोबर. या दुग्ध व्यवसाया ह्यातनं जी आमची प्रगती झाली बाबा त्यातनं आमची पाईपलाईन झाली घरं झाली. आज हा गोट्याची जर आपण साईज बघितली तर जवळजवळ 100 बाय 50 हा गोटा आहे माझा. आणि एवढं दणकट शेड मारलंय मी. ही MSCBची पोल आहेत. किती जर चक्रीवादळ जर आलं तर ही पोल जाग्यावर हलणार नाही. बरोबर. गाय फिरताना तिला किती बी घासू द्या काय करू द्या तिला खांजळल्यासारखं वाटलं आपलं माणसासारखंच काम आहे गायचं सुद्धा. बरोबर. तिला वाटलं बाबा पाठ खांजळावं मान खांजळावं तर तिला तिनं त्या डांबाला जर घासलं तर 100-125 वर्ष तिच्या डांबा ह्या पोलचं आयुष्य. तिथं काय ह्या इतका दणकट टाटाचा 45 mm पत्रा आणि हे सगळं वापरून एकदम व्यवस्थापन आमच्या डोक्यानं केलंय आमच्या भाऊभावाच्या डोक्यानं. परत आमचा अजित म्हणला आबा गायीनं सकाळचा चारा हा उन्हात खाल्ला पाहिजे. काय म्हणून आम्ही दक्षिण उत्तर शेडच्या बाहेर दावून बांधली. सकाळ जी ऊन पडणार आहे आपलं काय ती बरोबर मस्तकाव गायच्या पडतंय चारा खात खात त्यातून जी मिळणार विटॅमिन्स आहे त्या उन्हातून ती गायला मिळायला जाते. त्यामुळे ते दावणीच तर आमचं उत्तम व्यवस्थापन ती कुणाचं पण आम्ही घेतलं नाही काय नाही. आज 20 वर्ष जरी आम्ही झालं तर आम्ही रोज कुणा आठवड्यात 1 दिवस आम्ही कुणा गोट्यावर गेल्याशिवाय कुणाचं काय ना नवं जुनं बघितल्याशिवाय आम्हाला पण समजत नाही. बरोबर आहे. तुमचे पण काय युट्यूबचे व्हिडिओ असतात तुमच्या अनेक अनेक युट्यूब आहेत आम्हाला जी बरं वाटते ती युट्यूब आम्ही बघतो त्यातून काय घेण्यासारखं आहे. तुमचं सांगोलच्या बाजारात सुद्धा आहेत एकदम छान वाटतात बाबा व्हिडिओ बघताना. त्यातून बाबा गायची किमती कशी आहेत ह्यांची मुलाखत घेते ती बरोबर आहे का एकदम छान वाटतं. ती पण आपण थोड्या फावल्या वेळेस जी आपल्याला वेळ मिळतो त्यावेळेस ते आपलं बघत राहायचं त्यातून काय नवीन काय घेता येते ती करत राहायचं. बरं आता तुम्ही सांगितलं की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जे काही गोठ्याचं नियोजन आहे ह्याच्यामध्ये मनुष्यबळ आणि नियोजन हे मला थोडक्यात सांगा. सकाळी 1-2 माणसाचं साधारण काम असते. सकाळी आमचं 6 वाजता कामाची सुरुवात होती. सकाळी 6 ते साधारण 8 पर्यंत आमचं दूध डेअरीला संपून आमचं काम संपतं गोट्यात. 2 माणसाचं नियोजन आहे सकाळी. नाना आणि आजी 2 जण गोट्यात असतात. मी कधी आलो ना आलो काय लय माझे लय विचार करत नाही. काही गोष्टी बाहेरच्या कमी पडल्या आणि कुठं पाहुण्याचं लग्न आहे अमुक आहे तमुक आहे तुझी तू हँडल कर तिकडं इथं गायला कमी पडलं काय झालं तर मला ती फोन करून सांगते माझ्याकडे पोच करायचं टाइम असते. सकाळचं ह्यांना हातभार सकाळी दूध तेवढं वाढायला जायचं केंडा आणून स्वच्छ करून आपण तिथं गोट्यात ठेवून द्यायची. पण अजून एक मी आता प्रामुख्याने एक मला विचारायला आवडेल की इथं बघतोय मी की कोंबड्या त्या ठिकाणी इकडं तिकडे सारख्या फिरताना दिसत आहेत तर एवढ्या कोंबड्या त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे कुठं विकत आणले आहेत का काय हे तुम्हाला कशी संकल्पना सुचली? कोंबड्या कसं तर आम्ही सगळं वारकरी संप्रदायामधलं कुटुंब आहे सगळे मालकरी आहेत कुटुंबात. नाना एकटाच खातोय. आता मला मुलगा पण गुरांचे व्हेटरनरी प्रॅक्टिस करतोय गावात त्याला पण आता डॉक्टर केला ती पण आम्ही खर्च कमी करतोय. ही करत असताना एक डोक्यात आयडिया आली ही संकरित गाय जी शेण टाकतात काय आपल्या खिलार गाय जर शेण पडलं तर त्या खाली आळ्या वगैरे होत नाहीत. आणि ह्या संकरित गाय जर शेण
तास 2 तास जर एका ठिकाणी राहिलं बर तर त्या खाली आळ्या वगैरे कीटक होण्याची शक्यता असते. बर बर. आणि आपण जरी कोंबड्या पाळल्या त्या गोट्यात हम्म. काय तर त्या कोंबड्याला सारखी उकरायची सवय असते. बरोबर आहे. हा कोंबडीच काम जा उकरायचं काय गावते का बरोबर शेजा पाजाऱ्या तर लगेच कोंबडी भांडून कुणा तर जाऊन उकरून ते काय तर धड्याची युद्धच करणारी कोंबडी. बरोबर आहे. हा त्यामुळे कोंबडी उकरायचं काम आहे. म्हणून आम्ही डोक्यात बाबूनी केलं की 1-2 खुडूक कोंबड्या आणून आमच्या घरीच एक 15-16 अंडी घालून एक 20-25 पहिल्यांदा पिल्लं काढली तयार केली. हा आणि ती सक्सेस झाली आमची. आता 100-200 कोंबड्या गोट्यात आपल्या. आता रोज नारा नाही म्हणून तरी 2-3 पक्षी आपल्या गोट्यातनं जातात. होय. हा साधारण 3 पक्षी जर गेलं तरी 900-1000 रुपये 300-400 पक्षी जातोय गोट्यात. होय. 1000-1200 रुपये पक्षी लोक नेते. जवळजवळ गुरांचा चाऱ्याचा खर्च आमचा या कोंबड्यातून निघून जातो. बरोबर. काय दिसून तर येत नाही पण ते आपलं. आणि ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. खेळतं भांडवल आहे. खेळतं भांडवल आहे. आणि रोज आपल्याला ऊसासारखं पीक केलं द्राक्षाचं ह्या वर्षी त्या वर्षी आपल्याला पैसे बघायचे. बरोबर. ह्या जी गोष्टी आहेत रोज आपल्याला हातात पैसे येणार ह्या गोष्टी आहेत. आता आमचं नियोजन पण आहे. आता पुढं निंबोनीची झाडं लावून निंबोनी झाड का लावायची ती वर्षभर लिंबाला फळ लागते आणि त्याला काटे असते. बरोबर. आणि त्यातून जर पिल्ली कोंबड्या जर सोडल्या उद्या पक्ष्यांनी जर उद्या घारीन जर उद्या झाप मारली तर ती काटाळ्यात अडकावं किंवा त्याचं संरक्षण त्या कोंबड्यात झालं पाहिजे. आणि जी वेस्टेज आपल्या बाजारापेठेत जी वेस्टेज माल मिळते किंवा मार्केटात जी मात्र मिळते किंवा रेशन दुकानात जी मात्र सांडलेलं असते अशा आसपासच्या पंचकृषीतल्या तिथं आव्हानच करायचं लोकांना. आम्ही घेतो एखादं पिकअप घेऊन जर घातलं साधारण 2-4 हजार पक्षी जर ही पाळलं तर खूप काही म्हणजे लोकांना अशा VIP जी क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्याला लाजविल इतकी पगार पडण्यासारखं काम आहे शेतात. मग तुम्हाला यातून काही साईड इफेक्ट जाणवलं नाही का बाबा कोंबडी केल्यामुळे गायीला असं होतंय किंवा काही आजारपण असतील किंवा कोंबडीचा एखादा रोग आल्यामुळे त्याचा गायीला काय प्रादुर्भाव असं काय जाणवलंय का तुम्हाला? नाही. आता परवा आमच्या गावात कोंबड्यांचा रोग आलता. बरेच पक्षी मेलं पण इथं गोट्यावर अजिबात त्याचा काही प्रादुर्भाव झाला नाही. आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचा इफेक्ट मी कुठल्याच गायला आमच्या मस्टडी होत नाही. चुकून होती होयाचं असं होत नाही असं नाही. असा कुठलाच गोटा नाही की तिथं मस्टडी होत नाही किंवा गाठी होत नाहीत. पण शक्यतो ही जी आळी कोंबडीला तिथं कीटकच ठेवत नाही. तिला दिसल्या क्षणी ती टिपण्याचं काम करते. आणि हिचा 0 खर्च आहे कोंबडीचा. आम्हाला काहीच खर्च नाही. हिनं जी सुग्रास भरडा वगैरे काय खाते ती शेणामार्फत जी गायन टाकली जाते ती कोंबडी खाते ऑटोमॅटिक. त्यामुळे तिची क्षमता इतकी चांगली आहे. कोंबडी देशी कोंबडी आहे. सगळी देशी कोंबडी आहेत. एक तो संकरित नाही. तुम्हाला बाहेर गेलं तर सगळं बॅचवर बॅच आमच्या काढाय चालू आहेत. आता जवळ 5-50 पिल्ली आमची चालू आहेत. मी काढली ती आता इथं पिल्ली आहे तीच बाहेर. आता ही विकत गेली तर बाकी तलंगा वगैरे त्याचं कोंबडं म्हणजे एक जसं एक बॅच जाईल त्याची दुसरी बॅच चालू असते. बरं. आता ह्या कोंबड्या शेणला जी पहिली बॅच आहे दुसरी बॅच आहे ह्यांना आहारावर काय करता तुम्ही? काय खायला देताय? आहारावर काय नाही. बाकी छोटी पिल्ली असतील आपल्या गायचा आपण जी मक्याचा भरडा असतो सकाळी साधारण ती कोंबडी आई तिला शिकवते कसं टिपायचं ती भरडा जी आपण टाकायचं. बरोबर. ती भरडा पण टाकायची गरज नाही पण ती आई जी त्या पिल्यांना प्रशिक्षण देते बाबा अन्न आपण कसं खायचं तिचा ती आवाज सकाळ ती चित्र आगळं वेगळं असतं. आता माझ्याकडे बदक आहेत. अनोळखी एखादा माणूस आला तर बदकी एवढी वारडाय चालू करते. पक्षाला ज्ञान असते. बरोबर आहे. काय तसं कोंबडी सुद्धा ती तेवढाच खर्च तेवढा भरडा काय असेल ते 5-10 रुपयाचा भरडा ती पण ती एकदा संपली. एकदा पिली मोठी झाली थोडी एक 15-20 दिवसाची झाली. एकदा पिली गोट्यात आली म्हणलं मग त्यांची ती शेण उकरून त्या शेणातल्या आळी किडा मुंगी. मग ह्या मुक्त गोट्यांना असं उडून वर इकडे तिकडे जात नाहीत का कोंबड्या? जातात गेलं तर कारण इथलं उमजत नाही त्यांना. खाऊ इथंच पोट भरून मिळते. गेली तर मजा म्हणून जाणार पण तिथं त्याच्यापेक्षा इथं तिला खायला फिरायला मस्त आहे. त्यामुळे जास्त वेळ बाहेर गोट्यात थांबू शकत म्हणजे जरी गेली तर आपोआप इथे आणावं लागते. नाही आपोआप येते ती बाहेर रमूच शकत नाही कारण खाद्य सगळं आत आहे. बरोबर. मुक्त संचार गोट्यात खाद्य त्यामुळे ती बाहेर जर गेली बरोबर ती म्हणणार आपली दुनिया बाबा म्हणजे आपल्या गोट्यातच आपल्याला खाऊ आहे बाहेर काय मिळत नाही. म्हणजे ही गोटा हीच तिचं जग आहे माहिती झालं. त्यामुळं काय नाही कोंबडीपासून सुद्धा. आणि खरंच शेतकऱ्यांना बी आम्ही आवाहन करतोय बाबा साधारण त्यांचा 100x100 किंवा 50x50 गोटा असेल तिथे 100-200 कोंबडी करायला हरकत. 2 कोंबडी ऐकू द्या ना आपल्याला काय आहे दुसरं. बरोबर. तर आता मला तुम्हाला एक प्रामुख्यानं प्रश्न विचारायचा आहे की जर एखादा नव उद्योजक असेल दुग्ध व्यवसायक तर त्यानं सुरुवातीला किती गायीपासून सुरुवात करावी का भाकाड गाया घ्याव्यात का पाड्या घ्याव्यात कशा पद्धतीने एकदम म्हणजे सामान्य एखादा जर शेतकरी असेल आणि त्याला जर ही समजा आपला व्हिडिओ बघून जर वाटलं बाबा गाया करावं त्याने कशी सुरुवात करावी असं वाटतं?
सुरुवात करताना गावातल्या आता तरुण मित्रांना माझी विनंती आहे बाबा, आपल्या गावात भरपूर गोटे असतात, आपले मित्रमंडळ पण असतात त्या क्षेत्रात. बरोबर. आपली गाय खरेदी करताना प्रथम आपल्या गावात येईल आपल्या गावातल्या गोट्याची, कारण आपल्या गावातलं पाणी, तिचा चारा ही तिला अवगत असतोय. बरोबर. त्यामुळे घेताना कुठं बाजार न जाता आपल्या गोट्यात आसपासच्या गाय खरेदी करावी आणि गाय वेलेली कधी पण घ्यावी. गाय वेलेली घ्यावी, खात्रीशीर आपल्या गोट्यातली घेऊन. एकदा जर त्या दुग्ध व्यवसाय जर गोडी लागली तर तो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. ती एकाची 100 केल्याशिवाय ती शेतकरी तरुण मित्र ग बसत नाही. कारण इतकी वाईट अवस्था आता ह्यात तरुणाईची, कारण शिक्षणाचा एवढा बाजार झालाय आणि नोकरीच तर काय बोलू नका. त्यामुळे आपण आपली नोकरी दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, अशा छोट्या मोठ्या ह्यातनं आपल्याला रोजगार निर्मिती आता हुडकता आली पाहिजे. बरोबर. आणि खूप मोठा पगाराही नोकरी केल्यासारखा आहे. साधारण आमच्यासारख्या कुटुंबानं जर वर्षाकाठी 5-50 हजार लिटर संकलन दूध जर केलं, 1000 लिटर 50,000 लिटर दूध संकलन केलं, गोट्यातनं 2 जर पाड्या अशा संकरित मधल्या भारी टॉपच्या पाड्या जर विकायला गावल्या आपल्याला, साधारण 20 लाख रुपये कमवायला वर्षाला काय अडचण नाही. बरोबर. आम्ही ते आता सक्सेस करून दावले. बरोबर. आता माझ्याकडे 2 टॉपच्या पाड्या आहेत. शॉर्ट सिमेंट आपल्याला भरता आलं पाहिजे, डेन्मार्क भरता आलं पाहिजे. आता सिमेंट्सवर सुद्धा काम केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. तरुण मित्रांना आता नुसतं बसून चालणार नाही. त्याला औद्योगिक काय आहे, आपल्याला चारा जास्तीत जास्त किती चारा कट करून आपल्याला गायीपर्यंत नेताना किती मिनिटं, किती सेकंदावर आलं पाहिजे शेतकरी चारा टाकताना. बरोबर. वेळ जितका बचत होईल तितकं फायद्याच ठरणार. आणि रवंत करायला गायला वेळ मिळाला पाहिजे. रवंत गायचा होतोय आपोआप, तिला पाणी पिण्याचं म्हणा, चारा टाकण्याचा, ही तुम्ही वेळ जेवढा वाचवेल तितकं तुमचा हा व्यवसाय द्या. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही बाबा कुठं शेण काढायचं, कुठेही करायचं, आपण हीच केलंय, मग पोरांना तर ही कशाला लावायचं, मग आपलं कुठं तर चांगली नोकरी पोराला लागली तर तेवढंच आपलं त्याला बी सुख लागलं, असं कधी वाटलं नाही तुम्हाला? अजिबात नाही. पोरांनी नोकरी करून ह्या विचाराचा मी माणूस आहे. बर. अहो 3-4 हजार कोंबड्या जर नुसत्या पाळल्या तर महिन्याला 1-1.5 लाख रुपये ती काय साधारण 7 रुपये अंडे विकते साहेब, 7 रुपये. आणि आपल्या गोट्यावर हे जे व्यवस्थापन आहे, आसपासचे हॉटेल आहेत, देशी खाणारे लोक आहेत भरपूर. बरोबर. काय समजा 3,000 कोंबड्या जर पाळल्या आणि 1,000-1,500 जर अंडे घावलं, रोज साधारण 1,000 जर अंडी 3,000 कोंबड्या मागे मिळाली तर 7,000 रुपये अंडी झाली रोजची. 2,10,000 रुपये पगार पडतो. आणि तिला काय नुसतं मात्र चारा आहे तुम्हाला आम्ही. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे, युट्यूबच्या माध्यमातून काय मी वाहवा करतो असं नाही, पण आपला वेळ त्या शेतकऱ्याला देता आला पाहिजे, त्या तरुण मित्राला देता आला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट आपली जी पिढी आहे त्याच्या खरं आईला वडिलाला ती सांगता आलं पाहिजे. आपणच आपल्याकडे जर झिरो ज्ञान असेल, आपणच काय सुरुवात नसेल तर आपण मुलांना काय सांगणार आहे. मुलांचा वेळ आपल्याला त्याचा वाचवता आला पाहिजे, त्यांना ज्ञान देता आलं पाहिजे. पण बऱ्याच आई वडिलांचं असं म्हणणं येतं की हे असलं करण्यापेक्षा नोकरीच करायला लावायची, नोकरी आलं म्हणजे पगार मिळतोय महिन्याला, म्हणजे ते ठरलेली रक्कम आहे ना बाबा, ती महिन्याला मिळते, मग हे असले एवढं काबड कष्ट शेण काढण्यापेक्षा ती कधी चांगलं, असं काय लोकांचं म्हणणं आहे. हे जे मनात निवडून जे आज तयार झालाय पालकांच्या, काय पालकांना वाटतंय खरं, मी तर पोरं 100% पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज वगैरे झाली पाहिजे, त्यांचं एक मित्रमंडळ सर्कल असणं गरजेचं आहे. मी काय शिक्षणाच्या विरोधात नाही, 100% तुम्ही शेती करत असताना शिक्षण फार महत्वाचं आहे. बरोबर. शिक्षण पण तुम्ही लोकांची चाकरी करायसाठी शिक्षण करू नका. तुम्हाला लोकांचं कोणाचं 60-70 हजार रुपये मिळतात, 50,000 रुपये मिळतात म्हणून तुम्ही त्या भानगडीत पडू नका शिक्षणाची. तुम्हाला तुमच्या घरी काय तर करता आलं पाहिजे. अनेक व्यवसाय आहेत घरी करण्याचे, हजारो व्यवसाय आहेत. काय मी तुम्हाला आता छोटी 2 व्यवसाय आणतात, दूध व्यवसाय आणि कुक्कुटपालन, ह्या माध्यमातून आपल्याला भरपूर काय करता येतं. त्यामुळं ह्या नोकरीच्या फांद्यात न पडता तरुणाला आम्ही आवाहन करतो, बाबा तुम्ही दुग्ध व्यवसाय करा. दुग्ध व्यवसाय करत असताना त्यातच मुक्त संचार गोट्यातच मुक्त संचार देशी कोंबडी पालन करा. काय आणि तुमच्यासारख्या युट्यूबच्या माध्यमातून खूप व्हिडिओ बघण्यासारखे आहेत. तुम्ही 2-2, 3-3 पक्षातनं एखाद्या गायीपासून सुरुवात करा. वर्षात 2 वर्षात आता एखाद्या संस्थेवर जायचं म्हणलं तर संस्थापक अध्यक्ष 25-30 लाख रुपये रेट मागतोय. बरोबर आहे. ते पैसे द्यायचं आणि त्याची चाकरी करायची. आता इथं आपलं इथं दही खावा, तूप खावा, दूध खावा, आपलं स्वतःच क्वालिटीचं खावा. तुम्ही दिवसात 3-4 तास झोप काढा. संध्याकाळी तर तुमचं कोण मालक नाही. संध्याकाळी 7 वाजता जरी फोन स्विच ऑफ केला, कोणालाही तुम्हाला फोन लावायची ताकद होणार नाही. बरोबर. काय गरज आहे त्याची फोन लावून आपल्याला काम सांगायची? तेवढा आहे. तुम्ही स्वतः मालक आहे. तुम्हाला साधारण 1 एकर जर शेती असेल तर तुम्ही कमीत कमी 1 लाख रुपये
दोघं जण भाव असतील, 1 एकर शेती असेल, 1 एकरातलं सुद्धा दोघं भाऊ मिळून 1-1 लाख रुपये पगार घेतल्याशिवाय राहणार हा इतकं सुंदर हा शेती म्हणजे फार मोठी आपली कंपनी आहे. हा तिला लोकांच्या कंपनी जाऊन नोकरी करण्यापेक्षा मालक म्हणून आपली कंपनीच आहे नाही. हा हा आज आपण आपली कंपनी सोडतोय आणि कुणाची कंपनी हुडकत चाललो. बरोबर आहे. फार मोठी कंपनी आपली हा हा आणि काय पण आपल्या कंपनीत आपण प्रोडक्ट तयार करतो. बरोबर. एकाच वाप्यात तुम्ही कारलं लावा, भेंडी लावा, कोथिंबीर लावा, मेथी लावा, एका वाप्यात तेवढी आणायची आपल्या ह्या काळ्या मातीत ताकद आहे. बरोबर. रडून चालणार नाही. आता दुग्ध व्यवसाय आपण आता नेते मंडळीला देशात आम्ही कालवा केला हे केला, तर तिथं रडून का आपण ही गोटा मोडायचा का? मग नाही. दुग्ध व्यवसायाचं खाद्य वाढलं, मका भरड वाढला, ही डॉक्टरच्या व्हिजिट वाढल्या, सगळं वाढत चाललं. पण ही हिथं रडत बसण्यापेक्षा आपण नवीन नवीन काय तर हुडकलं पाहिजे. आता मी माझ्या भावाने विचार केला बाबा आता ही दुग्ध थोडं आपल्याला ह्यात तर दुधात लिटर मागे थोडं पैसे कमी राहायला. बरोबर. आम्ही लगेच कोंबड्या हात आणून सोडले. म्हणजे काय ते जोडधंदा पुढल्या वर्षी आम्ही आता लिंबू लावायला लागलोय पुढे. हा त्या लिंबाचे पैसे आम्हाला कसं गोळा करता येतात बघा. त्यात अजून संख्या ह्यात कोंबडी कशी वाढवता म्हणजे दर कमी झाला म्हणून हार मानून मोडण्यापेक्षा अजिबात नाही. आपण ह्याच्यात लगी प्रगती करता आली पाहिजे. बरं दर किती असं वाटतंय तुम्हाला दुधाला? हे बघा 30-74 दर इथून पुढे शेतकऱ्याला परवडणार. 30च्या पुढेच 35-40 रुपयेपर्यंत शेतकऱ्याला दूध. कारण ही नवीन तरुणाई शेतकरी आहे, त्याला थोडं बजेट गावत नाही. सुरुवातीला एक गाय जर आणली त्यानं जर चाऱ्याचा ते सगळं लिहित बसणार पहिल्यांदा. बरोबर आहे. काय आपण बारडा किती देतोय, चुरा पेंट किती देतोय, गोळी पेंट किती देतोय, दूध 500 व्हायला लागलं, ह्याचं खाद्य जर 600 व्हायला लागलं, बरोबर आहे, ही लगेच सांगोलचा बाजार दावतोय गायला. बरोबर आहे, खरं आहे. त्यामुळे शासनानं सुद्धा ह्याचा थोडाफार विचार केला पाहिजे. बाकी ही अनुदान ही ती मध्ये मी थोडं तुमच्यासारख्या अशा युट्यूबच्या चॅनल सरकारला सुद्धा विनंती केली, बाबा ही तुम्ही हा भिकारचोट धंदा बंद करा. अनुदान ही बरोबर, अनुदान ही देऊ नका आम्हाला, डायरेक्ट भीक देऊ नका. तुम्ही आम्हाला कष्टाचे पैसे द्या. आम्हाला 35 रुपये जरी दर दिला, आमचा तरुण शेतकरी आनंदाने शेतात काम करेल. बरोबर. आणि त्याला एक मजा येईल काम करताना. तुम्हाला असं अनुदान, ती शेतकरी पेन्शन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि हे असल्या गोष्टी न देता डायरेक्ट शेतकऱ्याला दुधाचे पैसे दिलं ना, बरोबर काय आणि दुधात मध्ये शेतकऱ्याकडून घेऊन वर तिचं 50-60 रुपये दूध विकणारे लोक आहेत ना. बरोबर. काय मग ती कुठं थांबून ह्या डायरेक्ट शेतकऱ्याला जर आपण 35-40 रुपये दर जर दिला तर तरुण आहे तुमचं स्वागत करेल येणाऱ्या सरकार सुद्धा, आणि त्यातून एक शेतकरी तरुण वर्ग आनंदात राहील. बरोबर. दराचा विषय झाला तर सध्या जे दुधाचा दर आहे ह्या दराबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता तसं आता हे आम्ही जुना ह्यातनं जवळजवळ 20-21 वर्ष झाला प्रवास करतोय. त्यामुळे आमच्याकडे काही जुन्या गाय आहेत, म्हणजे जुन्या गाय आहेत, आपल्याकडे खेळतं भांडवल आहे म्हणून ही काय आम्हाला दिसून येत नाही. बरं. नवीन जर तरुण लागला त्याकडे डोकं असं सुन्न होते की तिच्या आईला म्हणणार आपण 20 रुपये 21 रुपये लिटरनं पाणी पितोय. बरोबर. पाणी पण लिटर नाही, 900 ml 800 ml पाणी राहते. बरोबर. ती कुठलं भरतोय ह्याची काय आपल्याला माहित नाही. त्याला 20 रुपये आपण देतोय ना, आपलं दूध जर 22 रुपये 24 रुपये द्यायला लागलो. वाईट. मग ही जी मान्य आहे शेतकऱ्यांचं पण काही चुकीच नाही. इथं शेतकऱ्याला रास्त दर मिळाला पाहिजे. म्हणजे सरकारने ह्याच्यावर आता काय निर्णय घ्यायला पाहिजे, 100% घेतला पाहिजे. 100% सरकारने ह्याच्यावर निर्णय घेतल्याशिवाय सरकारला दिवस चांगले येणार नाही. शेतकरी कधी काय करील आपण बघितलं. आता शेतकऱ्यासारखा म्हणजे राजा पण नाही. त्याच्या जर मनात आलं बाबा काय करायचं, खरं आपल्या देशाची अर्थव्यवस्था सगळी शेतकऱ्यावर चालते. बरोबर आहे. मला सांगा, कारखान्याला दर कमी द्या उसाला, तुम्हाला बाजारपेठेत किती बी शिक्षक असतील, कोणी नोकरदार असतील, मला कोणाला नोकरदारावर चेष्टा करायची किंवा त्यांना नाव ठेवायचं, किती पण पगारदार मोठा असू द्या, शेतकऱ्याचा जोपर्यंत माल मार्केटला जात नाही किंवा ऊस जात नाही, दूध जात नाही, तोपर्यंत कुठल्याच बाजारपेठेत कुठली दिवाळी असू द्या, रमजान असू द्या, पोळा असू द्या, पाडवा असू द्या, तुम्हाला तिथं जर रुमूज बाजारपेठेत बघायची तर शेतकरी मालाला दर पाहिजे बघा. तेवढा बाजारपेठ फुललेली दिसते. सगळ्या जगाच्या चेहऱ्यावर सुख समाधान बघायचं झालं तर खरा शेतकरी सुखी पाहिजे. शेतकरी सुखी ठेवायचं सरकारच्या हातात काम आहे. शेतकऱ्याला हा 35-40 रुपये दरात कमी आणून चालणार नाही. बघा आता थोडा पाऊस पडलाय, पेरण्या वर्षी ह्या वेळेत पाऊस पडलाय तर लाखो म्हणजे शेतीतली कामं उरकून लाखोच्या संख्येनं, ह्या देशातली लाखोच्या संख्येनं अनेक राज्यातून पंढरी वारी पायी चालला आलाय शेतकरी. बरोबर. आळंदी तो पंढरपूर अगदी खुश होऊन सगळ्या पेरण्या उरकून अगदी एवढा बघा बाजारपेठ कशी खुलते. निसर्गाने साथ दिले. ह्यात जर दराला जर सरकारनं साथ दिली तर अगदी आनंद आहे चालू ह्या 2024 मध्ये. बरोबर. म्हणजे जी विठुरायानं जी आपली एवढं मागणं पावसाचं ऐकले ती फक्त ह्या सरकारनं ऐकलं पाहिजे. सरकारनं जर मागणं ऐकलं,
सरकारला सुद्धा 100% पांडुरंग ह्या वर्षी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बरं. मी सरकारला सुद्धा तुमच्या कृषी कट्ट्याच्या माध्यमातून विनंती करतो, मायबाप सरकारला सुद्धा, की सरकारला सुद्धा सद्बुद्धी द्यावं. त्यांनी सुद्धा दुधाचा रेट असेल, कांद्याचा असेल, येणारा ऊसाचा दर असेल, शेतकऱ्यांना मालाला दर देऊन त्यांना सुद्धा सफलाम सुजलाम कुठल्या योजना तुम्ही देऊ नका, पण शेतकऱ्या मालाला तुम्ही दर द्या. तर मित्रांनो, आपण बघितलं की एवढ्या वाईट परिस्थितीत दुधाला दर नसताना देखील साधारणपणे 24 ते 25 वर्ष दुधाच्या धंद्यात सातत्य ठेवून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट गोठा त्या ठिकाणी यांनी केलेला आहे. तर ह्यांची एकच सरकारला असेल किंवा सगळ्याच दूध उत्पादकांना एक असं यांचं सांगणं आहे की दुधाला दर कमी आहे म्हणून गोठा मोडू नका किंवा सगळंच नेऊन लगेच सांगोला बाजार दाखवू नका. हे करत असताना तुम्ही सातत्य ठेवा आणि सरकार आपल्याला दर देईलच हे आशा त्या ठिकाणी यांनी बाळगले. तर सरकारने ही आशा त्यांची पूर्ण व्हावी हीच आपली विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. तर ह्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला या आपल्या चॅनलला मुलाखत दिली आणि दुग्ध व्यवसायाबद्दल अतिशय सखोल ज्ञान आणि 20-25 वर्षाचा अनुभव अगदी 20 ते 25 मिनिटात त्यांनी त्या ठिकाणी आपल्यापुढे मांडलाय. तर यांचे आपण आभार मानू आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यालाही अशा नवनवीन मुलाखती बघायला मिळतील. धन्यवाद सर. धन्यवाद.